बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय सोया मसाला। तर त्यासाठी मी आधी गरम पाण्यामध्ये सोयावडी ज्या आहेत त्या टाकून घेतल्यात आणि 10 मिनिटं त्यात भिजवून घेणार आहे। तर खडखड पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे तितक्या सोया चंक्स टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्या फुलून द्यायच्या आहेत आणि भिजून द्यायच्या आहेत। तर मी इथं ग्रेव्ही बनवण्यासाठी आलं, लसूण, कांदा, खोबरं घेतलंय। आता हे सर्व जिन्नस मी भाजून घेणार आहे। तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथं मसाल्यांमध्ये घेतलंय स्टारफूल घेतलंय, दालचिनी घेतली आहे, मिरे घेतले 5-6 लवंग घेतले, थोडंसं जायफळ घेतलंय, जावित्री घेतली आहे थोडीशी आणि एक जी छोटी विलायची असते ती छोटी विलायची घेतली आहे। तर थोडंसं अगदी जायफळ भाजीमध्ये आपल्या मसाल्यात खूप छान लागतं। आता काय करायचं आहे, आपण ज्या वड्या घेतल्या होत्या त्या गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचे दुसऱ्या व्यवस्थित आणि त्यांना पिळून घ्यायचे। ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केली तरीही चालेल। तुम्ही त्याच पाण्यातून पिळून घेतल्या तरी चालतील, पण मी दुसरं पाणी घेतलंय। आता ते व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत। पिळल्यामुळे त्यातलं जे पाणी असतं घाण ते निघून जातं व्यवस्थित। आता या ज्या वड्या आहेत त्यांना थोडंसं मीठ आणि हळद लावून थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्यांना छान अशी टेस्ट येते। तर मी इथं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद लावून घेतली आहे, म्हणजे आपल्या वड्यांना छान अशी टेस्ट येईल। तर मी हळद मीठ लावून थोडंसं तसंच ठेवून दिलेलं आहे। तर 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, तोवर तुम्ही मसाला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे ते छान अशी त्याला टेस्ट येते। तर माझा मसाला भाजून झाला आहे। तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं जिरा घालून घेतले तेलामध्ये आणि ह्या ज्या वड्या आहेत त्या वड्या घालून घेतल्यात। तर या वड्या पूर्णपणे आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे छान टेस्ट येण्यासाठी। तर मी वड्या व्यवस्थित भाजून घेते, अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते। तर मी अगदी कमी गॅसवर छान 10 मिनिटं या वड्या छान भाजून घेतल्यात, म्हणजे परतवून घेतल्यात। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहे। आता आपण जो मसाल्याची ग्रेव्ही आहे ती करून घेऊ। तर त्यासाठी मी इथं कांदा, खोबरं, थोडेसे मिरच्या, धने, आलं, लसूण आणि जो मसाला आहे तर हे सर्व जिन्नस मी भाजून घेतले आहेत, फक्त मसाला त्यात मी कच्चा घेतलेला आहे। तर फोडणीसाठी म्हणजेच ग्रेव्हीसाठी आपण 3 चमचे तेल घालून घेतले आणि त्यात 1-2 छोट्या आकाराचे कांदे छान बारीक कापून घ्यायचे आहेत। कांदा छान व्यवस्थित परतवून द्यायचा आहे। त्यानंतर त्यात घालायचा आहे 1 टोमॅटो, तो टोमॅटोसुद्धा बारीकच कट करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान मऊ झाले की त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती कांदा खोबऱ्याची ती ग्रेव्ही यात घालून घ्यायची आहे आणि ग्रेव्हीसुद्धा छान परतून घ्यायची आहे। तर मी ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या थोड्याशा तिखटपणासाठी घेतल्या होत्या, त्यांना कलर नाही आहे म्हणून मी थोडंसं कलरसाठी इथं तिखट घालते आहे। तर अगदी 1 चमचाभर मी तिखट घातलं आहे, हे अगदी कलरसाठी आहे, हे अजिबात तिखट नाही आहे। तर आपली जी ग्रेव्ही आहे ती आपण व्यवस्थित परतवून घ्यायची, म्हणजे मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला भाजलेला आहे आपला संपूर्ण व्यवस्थित, त्याच्यामुळे ग्रेव्ही व्हायला फार काही टाईम लागत नाही। तर व्यवस्थित आपल्याला पूर्ण असा मसाला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भाजीला छान अशी टेस्ट येईल। तर तुम्ही बघू शकता हळूहळू त्या मसाल्याचा कलर बदलतोय। तर पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ही तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे अतिशय छान शिजते आणि भाजीला छान अशी चवसुद्धा येते। तर पाणी घातल्यानंतर हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित। यात आता मीठ वगैरे सुद्धा घालायची गरज नाही आहे, आपण मीठ वगैरे घातले। तुम्ही या स्टेजला यात कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर घालून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपला मसाला परततोय। तर हळूहळू मसाल्याला छान असं तेल सुटतंय, तर पूर्णपणे तेल सुटून द्यायचं आहे व्यवस्थित। ग्रेव्ही पूर्णपणे शिजून द्यायची आपली, म्हणजे भाजीला छान अशी चव येते। तर आता पूर्णपणे मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण ज्या वड्या आहेत त्या वड्या यात घालून घ्यायच्या आहेत। वड्या घालून सुद्धा आपल्याला हे 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर आपली ग्रेव्ही पूर्णपणे तेल सुटलेलं आहे। आता ज्या वड्या आपण परतवून घेतल्या होत्या त्या वड्या यात घालायच्या आहे आणि या वड्या घालून सुद्धा आपल्याला 5 मिनिटं ही परतून द्यायचे आहेत।
म्हणजे आपल्या ज्या वड्यांनासुद्धा मसाल्याची छान अशी चव लागेल. तर एक 5 मिनटं या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही अशासुद्धा ह्या वड्या सर्व करू शकता. तर एक 5 मिनटं ह्या वड्या परतल्यानंतर मी त्यात एक ग्लासभर पाणी घालून घेते आहे. तर आपल्याला भाजी अतिशय घट्ट ठेवायची आहे, म्हणजे ग्रेव्हीसारखी करायची आहे, अजिबात पातळ करायची नाही. म्हणून मी ते ग्लासभर पाणी घातले. एक ग्लासभर पाणी अगदी बरोबर होतं, कारण ह्या वड्याच एक अर्धा ग्लास पाणी शोषून घेतात आणि एक ग्लास आपल्याला ग्रेव्हीला पाणी राहतं. तर आपली भाजी व्यवस्थित आपल्याला शिजून द्यायची आहे. मस्त हळूहळू त्याला कळ येऊन द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हळूहळू भाजी आपली उकडते आहे, शिजते आहे. जशी जशी आपली भाजी शिजेल तसा तसा या भाजीला छान असा कलरसुद्धा येईल. तर अगदी कमी गॅसवर आपल्याला ही भाजी एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता हळूहळू आपली भाजी छान शिजते आहे आणि हळूहळू तेल सुटायला लागलं आहे भाजीला, छान असा रंग यायला लागला आहे. तर एक 10 मिनटं आपल्याला ही भाजी 10 ते 15 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती छान कलरसुद्धा आला आहे आणि ग्रेव्ही अतिशय छान आपल्याला दिसते आहे. तर 1-2 मिनटं भाजी आपल्याला परतून द्यायची आहे. तयार आहे आपला सोया मसाला. रेसिपी आवडली असेल